नमस्कार। जायकवाडी धरणाची 11 वाजताची अपडेट आलेली असून पाण्याच्या आवकमध्ये आता तुफान वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। मागील 15 दिवसापूर्वी जायकवाडी धरणाची पाणी पातळी ही फक्त 4% होती। नाशिक आणि नगर परिसरात झालेल्या पावसानं जायकवाडी धरणात मोठी आवक येत आहे आणि जायकवाडीच्या पाणी पातळीत आता 82% वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। पुढील 3 वर्षे 450 गावाचा पाणी पिण्याचा प्रश्न मिटला असून अशातच सध्या बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा जोर हा वाढलेला आहे। यामुळे जायकवाडी धरणातून मोठा विसर्ग सुरू करण्यात येत आहे। यामुळे सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा करण्यात आलेला आहे। आज 11 वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडीचा एकूण पाणीसाठा हा 92.78 TMC इतका झालाय, तर यातील जिवंत पाणीसाठा हा 66.72 TMC इतका आहे। जायकवाडी धरणात 34,311 क्युसेकने आवक जमा होत आहे। तसेच जायकवाडीमधून कालपासून 700 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आलेली माहिती जलसंपदा विभागाने दिलेली आहे।